नमस्कार. आज ना आपण एका भन्नाट विषयावर बोलणार आहोत. आपल्या घरातल्या आणि आजूबाजूच्या साध्या-सुध्या वस्तूंना खेळाचं आणि शिकण्याचं एक भारी साधन कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न आहे ना, तो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. लहान मुलं सतत काहीतरी नवीन शोधत असतात, त्यांच्या आजूबाजूच्या जगाला समजून घेत असतात, हो की नाही? मग आपण त्यांच्या या नैसर्गिक कुतूहलाचा वापर त्यांची ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी कसा करू शकतो बरं? तर या प्रश्नाचं एक खूप सोपं आणि सुंदर उत्तर आहे. ते पण मैत्री बालमनाशी नावाच्या एका पुस्तिकेत. यातली कृती क्रमांक 83 मुलांच्या ऐकण्याच्या क्षमतेला एका खेळाच्या माध्यमातून वाढवते. चला तर ही कृती नेमकी आहे तरी काय आणि ती करायची कशी हेच आपण समजून घेऊया. आता सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये, या खेळासाठी आपल्याला बाहेर जाऊन महागडी वाद्य विकत आणायची अजिबात गरज नाहीये. आपल्या घरात आणि परिसरातच संगीताचा खरा खजिना लपलेला आहे. हे बघा, किती साधं सोप्पं साहित्य आहे. 2 छोटे दगड ज्यांचा टकटक असा आवाज येतो, किंवा वाळलेल्या शेंगा छुन-छुन वाजणाऱ्या. स्वयंपाकघरातून एक स्टीलची प्लेट आणि चमचा घेतला तरी बास आहे. आणि हो, एका रिकाम्या प्लास्टिकच्या बाटलीत थोडे खडे टाकले की झालाच की आपला स्वतःचा खुळखुळा तयार. म्हणजे घरातल्या घरातच आवाजांची एक छोटीशी शोध मोहीमच सुरू करायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. हा पहिला खेळ आहे फक्त आणि फक्त आवाजाचा शोध घेण्याचा आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटण्याचा. कल्पना करा, सगळी मुलं छान गोलात बसली आहेत आणि त्यांच्यासमोर हे आवाजांचं भांडार मांडून ठेवलंय. तुम्ही एक एक वस्तू उचलून तिचा आवाज काढून दाखवताय, जसं की दगडांचा टक टक आवाज किंवा बाटलीचा छुन छुन आवाज. आणि मग काय, द्या त्या वस्तू मुलांच्या हातात. त्यांना हवं तसं वाजवू द्या, आवाजाचा आनंद घेऊ द्या. इथे कोणतेही नियम नाहीत, बंधन नाही, फक्त शुद्ध आनंद आहे. बरं, आता थोडी मजा वाढवूया, थोडं आव्हान वाढवूया. आता आपण आलोय 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठीच्या खेळात. या खेळामुळे त्यांचं ऐकण्याचं कौशल्य आणखीनच जबरदस्त होणार आहे. आणि या खेळाचं नावही तितकंच मजेशीर आहे, आवाज ओळखा पाहू. नावावरूनच कळतंय की यात थोडी उत्सुकता आहे, थोडी गंमत आहे आणि भरपूर मजा आहे. यात तुम्ही काय करायचं, एका पडद्याच्या मागे किंवा टेबलाखाली लपायचं आणि एक वस्तू वाजवायची. समजा काचेच्या ग्लासवर चमच्याने हलकेच वाजवलं आणि मग मुलांना विचारायचं, सांगा पाहू हा कसला आवाज आहे. यामुळे होतं काय की मुलं फक्त आवाज ऐकत नाहीत, तर तो लक्ष देऊन ऐकतात, आठवतात आणि मग ओळखायला शिकतात. आणि हे बघा, याच खेळातून आपण मुलांना मोठा आवाज आणि हळू आवाज यातला फरक किती सहज शिकवू शकतो. ताटली जोरात वाजवून दाखवा आणि मग तोच खुळखुळा अगदी हळूच हलवून दाखवा. मुलांना विचारा, कोणता आवाज मोठा होता आणि कोणता हळू. बघा, त्यांना आवाजाच्या तीव्रतेतला फरक किती पटकन समजतो. चला, आत्ता आपण पोचलोय शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग टप्प्यावर, 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. आता आपण आवाज आणि संगीत यांना एकत्र आणणार आहोत. इथे आपण काय करतो, आपण मुलांना तालाची ओळख करून देतो. सुरुवातीला एकदम सोपं, फक्त टाळ्या वाजवून 1 2 1 2 3 असं. मग मुलांना सांगायचं की त्यांच्या हातातल्या वस्तू वापरून हाच ताल वाजवून दाखवा. आणि मग खरी मजा सुरू होते जेव्हा आपण एक गाणं म्हणतो आणि मुलं त्याला त्यांच्या वाद्यांनी साथ देतात. ये रे ये रे पावसात तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. विचार करा, तुम्ही हे गाणं म्हणताय आणि सगळी मुलं तुमच्यासोबत त्यांच्या छोट्या छोट्या वाद्यांनी, चमचावाटीने किंवा खुळखुळ्याने टकटक छुन-छुन असा ताल धरतायत. संपूर्ण वर्ग एका तालात, एका सुरात एकत्र येतो. काय भारी वाटेल ना ते. आतापर्यंत आपण खेळलो, मजा केली, पण तुम्हाला वाटतंय का की यातून फक्त गंमतच मिळते? अजिबात नाही. या साध्या सोप्या खेळातून मुलांच्या विकासाचे खूप महत्त्वाचे टप्पे पूर्ण होतात. चला बघूया ते कोणते आहेत. बघा, या खेळातून मुलांमध्ये अनेक कौशल्य वाढतात. पहिलं म्हणजे ध्वनिविभेदन. म्हणजे काय, तर वेगवेगळ्या आवाजांमधला फरक ओळखायला शिकणं. हेच कौशल्य पुढे जाऊन मुलांना कमळ आणि कमाल यांसारख्या शब्दांमधला सूक्ष्म फरक ओळखायला मदत करतं. तालात वाजवल्यामुळे लय आणि तालाची समज वाढते. आवाज ओळखण्यासाठी एकाग्रता लागतेच. आणि वाद्य वाजवताना हातांवर नियंत्रण मिळवल्याने स्नायू समन्वय सुधारतो
म्हणजे खेळता खेळता कितीतरी गोष्टी मुलं शिकून जातात. तर आज आपण काय शिकलो? की संगीत तयार करायला मोठमोठ्या वाद्यांची गरज नसते. खरा खजिना तर आपल्या घरात, आपल्या आजूबाजूलाच दडलेला आहे. मग आता विचार करा, तुमच्या घरात असं कोणतं लपलेलं संगीत आहे जे तुम्ही आणि तुमच्या मुलांनी अजून शोधलेलंच नाहीये? चला, लागा कामाला आणि आवाजांचा हा खेळ नक्की खेळून बघा.